नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर्दीमुळे जरा घसा बसला आहे, आवाजाचा थोडा प्रॉब्लेम असेल, थोडं समजून घ्या. पुण्यामध्ये थाळी हा फक्त कुठला आनंद साजरा करण्यासाठी बेत राहिलेला नाही आहे, तर गरज ही आहे. फक्तच विद्यार्थी नाही तर सिनियर सिटीजन, नोकरदार वर्ग या सगळ्यांसाठी रोज काहीतरी पौष्टिक, पोटाला त्रास न देणारं असं अन्न मिळालं, ते पण एकदम योग्य दरात, हे आज काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणूनच अनेक पुणेकर आपल्या चॅनलवर योग्य दरात जेवण शोधत असतात. तर आज अशाच एका ठिकाणी मी आलेलो आहे जिथे इतकं मस्त चविष्ट असं जेवण आहे, अनलिमिटेड थाळी आहे, ते पण एकदम माफक दरात. याबद्दल या ठिकाणाबद्दल मला अनेक सबस्क्रायबर्सनी सुचवलं होतं आणि अनेक दिवसांपासून माझा प्लॅन होता की इथे यायचं आहे. आज योग आलेला आहे आणि योग पण रविवारी आला आहे, ज्या दिवशी इथे स्पेशल थाळी असते. तर ही थाळी कोणती, त्या थाळीची किंमत काय आणि हे ठिकाण आहे कुठे, हे सगळं जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. जेवण खूप छान असतं. व्हेजिटेरियनमध्ये अनलिमिटेड पण मिळतं आणि टेस्ट खूप छान आहे. आणि स्पेशली रविवारी आळूची भाजी तर खूपच छान असते. रविवारी आणि गुरुवारी मी आवर्जून येतो इकडे. आम्ही इथे जवळपास कमीत कमी 10 वर्षापासून येतो जेवायला. इथली क्वालिटी अप्रतिम आणि सुंदर आहे आणि चविष्ट आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि सर्विस पण सुंदर आहे. सगळ्यात जास्त काय आवडतं इथलं तुम्हाला? मला इथली ते जे रस्स्याची भाजी खूप आवडते, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर मित्र, आज आपण थाळीसाठी किंवा जेवणासाठी आपण आलेलो आहोत राधिका भोजनालयाला. पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आपण इथे कसं पोचायचं याची माहिती इथल्या व्यवस्थापकांकडनं घेऊच. इथली थाळी कशी हे आपण पाहून घेऊया. तर मित्र, आपली ही थाळी आलेली आहे, अनलिमिटेड थाळी आहे. त्याच्यात 2 भाज्या, एक लिमिटेड गोड पदार्थ, कोशिंबीर किंवा आपण याला सॅलड म्हणू शकतो, पुरी. मी तर विचारून घेतो की इथे पोळी ही मिळते का आता, आणि पापड, आणि मला वाटतं भात वगैरे काय येतो ते आपण नंतर पाहूया. भाजी कुठली आहे ते पाहून घेऊ. ही भाजी जी आहे ही पनीरची भाजी आहे. त्याचबरोबर छोले आहे आणि शेवटी ही आळूची भाजी किंवा आळूचं फतफतं असं आहे. आणि सुकी भाजी म्हणजे कोरडी भाजीमध्ये बटाट्याची भाजी आहे. तर अशी ही राधिका भोजनालयाची आजची थाळी. ही रविवार स्पेशलची थाळी आहे आणि रविवारी स्पेशल थाळीमध्ये हा फिक्स मेन्यू असतो. तुम्हाला दर रविवारी हाच मेन्यू मिळेल. सेम भाज्या, सेम डेझर्ट म्हणजे गोड पदार्थ. तर मित्रांनो, थाळी आपल्यासमोर आहे. आपण खात्री करून घेतली, त्यांनी पोळी दिलेली आहे थाळीमध्ये. जर कोणाला पोळी पाहिजे असेल, पोळी किंवा चपाती जी आहे ती पण तुम्हाला मिळू शकते. एक पदार्थाची आपण चव बघूया आणि थाळीला सुरुवात करूया. दिसायला तर छान आहे,
पनीरची भाजी माझ्या अंदाजात एक नवीन त्यांनी ॲडिशन केलेली आहे. नाहीतर त्यांच्या 3 भाज्या ज्या आहेत ते छोले, आळूची भाजी आणि सुकी बटाटा भाजी हे त्यांचं आधीचं एक फिक्स मेनू होता. त्याच्यात त्यांनी पनीरची भाजी ही ॲड केलेली आहे. सुरुवात बटाटा भाजीपासून करूया. पुरी आणि सुकी बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन एकदम मस्त जातं. भाजीची चव छान आहे. त्यात कांदा, फोडणी आहे. इथे टमॅटो दिसतो आहे मला. एकूणच भाजीची चव चांगली आहे. जास्त फार तिखट किंवा मसालेदार असा हा पदार्थ नाही आहे. साधी अशी भाजी आहे. अगदी लहान मुलंही खाऊ शकतील आणि वयस्कर लोकही खाऊ शकतील अशा प्रमाणात त्यांनी ही भाजी बनवलेली आहे. कारण का सिनियर सिटिझन्स म्हणजे वयस्कर जी लोक आहेत त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचं पण आहे. कारण का जर मसाला जास्त वापरला, तिखट जास्त वापरलं, त्या लोकांना ते सहन होत नाही, सोसत नाही. तर ही गोष्ट चांगली आहे या भाजीबद्दल. आपण बाकीच्याही भाज्या बघून घेऊ पटकन. आळूची भाजी, आळूचं फतफदं. आळूचं फतफदं याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात ओलं खोबरं असतं, दाणे असतात, डाळ पण असते कधी कधी. तर आपण बघूया की याच्यात आहे काय काय. त्याच्या आधी आपण चव बघूया. आंबट गोड अशी चव आहे. हां, हे थाळीबरोबर येतं का तुम्ही वेगळं देत आहे? नको. आळूची भाजी किंवा आळूचं फतफदं तुम्ही काही म्हणा त्याला, खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आता आळूच्या भाजीचं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला दाखवतो. त्याच्यात किसलेलं ओलं खोबरं पाहिजे किंवा ओल्या खोबऱ्याचे छोटे काप पाहिजेत. ते आहेत, ते ओले काप आहेत खोबऱ्याचे. दाणा आहे, याच्यात मुळा पण असतो. कदाचित याच्यात असेल पण आपल्याला सापडला नाही, पण ठीक आहे. मेन गोष्ट महत्त्वाचं काय आहे की याची चव अतिशय सुंदर, छान आंबट गोड अशा चवीची भाजी आहे आणि अनेक लोकांना ही आवडत आहे. ही फार कमी ठिकाणी मिळते आणि जेव्हा मिळते तेव्हा लोक याचा मस्त आस्वाद घेतात, जो आज मी पण घेणार आहे. छान भाजी आहे. पुढची भाजी. आता आपण तिसरी भाजी बघतो आहे, ते म्हणजे छोले. छोलेची उसळ म्हणा ती बघूया. छान आहे. छोलेची भाजी तशी आवडते आणि ही खूप छान आहे. त्याचा जो मसाला आहे ओव्हरपॉवर करत नाही, पण तुम्हाला ओळख करून देतो आहे की ही छोलेची भाजी आहे. तुम्हाला खाऊन ते कळेल आणि वाटेल की तुम्ही छोलेची भाजी खाताय. छान आहे. मसाला पण एकदम प्रमाणात आहे. पुढची भाजी आपण खाऊयात ती म्हणजे यांची पनीरची भाजी, जी यांनी काही महिन्यांपासून मला वाटतं किंवा मागच्या महिन्यापासून ॲड केली असेल. एक जे मी पाहिलं याच्यावर थोडा तेलाचा तवंग आहे. मसाला काय म्हणतो याच्यातला तो बघूया. भाजी म्हणजे मसाला जास्त त्याचा मसालेदार असा पदार्थ नाही आहे. तुम्हाला वरती तेलाचा तवंग दिसतो खरा. कदाचित या भाजीला एक चव वाढण्यासाठी ते गरजेचं असावं. तुम्ही सांगू शकता वाढताना की तेल कमी द्या म्हणून. चव चांगली आहे.
तुम्ही आवडीने खाऊ शकता. आपण टोटल 4 भाज्या यांच्या खाल्ल्या. 4ही भाज्या छान आहेत आणि मला वाटतं भाज्या ही थाळीची खासियत असते. ते आपण सगळं कवर केलेलं आहे. बाकी उरतं गोड पदार्थ, कोशिंबीर किंवा सॅलड आपण म्हणू त्याला, आणि पापड आणि भाताचे प्रकार मला माहीत नाही काय, वरण भात का काय, तो आपण हे सगळं संपवल्यानंतर बघूया. मित्रांनो, इथल्या मालकांनी आपल्याला श्रीखंड दिलं. हे थाळीबरोबर येत नाही. मुलांना, माझ्यासोबत 2 मुलं आहेत, त्या मुलांना पाहून त्यांनी हे श्रीखंड दिलं. आता ते आपल्यासमोर आलं आहे म्हणून त्याची मी चव घेतो आणि चव तुमच्या समोर सांगतो. पण मी परत सांगतो, हे थाळीबरोबर येत नाही. तुम्हाला जर हवं असेल तर हे तुम्हाला वेगळं पैसे देऊन तुम्हाला घ्यावं लागेल. फक्त समोर आलं आहे म्हणून त्याची चव तुम्हाला सांगतो आहे. सोबत पुरी आहे. पुरी आणि श्रीखंड, पुरी आणि श्रीखंड हा उत्तम बेत. छान आहे. श्रीखंड मस्त आहे. मित्रांनो, इथे साधा भात पण मी घेतला होता, पण गडबडीमध्ये साधा भात मी भाजीबरोबर संपवला. तो तुम्हाला सांगायचा राहिला. भात चांगला होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवण्यासाठी मसाले भात मागवला आहे. हा त्यांचा मसाले भात आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यात मटार, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो हे घटक दिसत आहेत. तोंडलं पण दिसतं आहे. विशेष म्हणजे याच्यावर त्यांनी तूप नाही दिलं. इथे तूप नाही मिळत होते. आपण विचारून बघूया. तक्रार नाही आहे, जे आढळलं ते तुम्हाला सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चव कशी आहे ते सांगूया. मसाले भाताचा वास खूप छान येतो, पण चव महत्त्वाची. चव बघूया. सुंदर, अतिशय सुंदर. मी साधा भात का घेतला असं वाटतं. मसाले भात, योग्य मसाल्याचं प्रमाण आणि प्रॉपर असा मसाले भात आहे. आपल्याला लग्न कार्यालयामध्ये मिळतो तिथे पंक्तीमध्ये जो मसाले भात मिळतो त्या प्रकारचा हा मसाले भात आहे. चवीला अतिशय छान. तो तुम्ही सुक्या बटाट्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा आळूच्या भाजीबरोबर खाऊ शकता. एकूणच हे एक छान कॉम्बिनेशन. तर मित्र, जेवण आपण ऑलमोस्ट संपवलं आहे. ऑलमोस्ट मी यासाठी म्हणतो कारण का आपण हा गोड पदार्थ अजून खाल्लेला नाही आहे. मी थोडं संभ्रमात असतो गोड पदार्थाबद्दल, कारण का मी नेहमी जेवणाच्या शेवटी खातो गोड पदार्थ. काही लोक म्हणतात की गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचा, काही लोक म्हणतात शेवटी खायचा. मी शेवटी खातो. तुम्हाला काय योग्य वाटतं आहे तुम्ही तसं करा. असेल त्याच्या मागे काहीतरी शास्त्र. पण हा गोड पदार्थ म्हणजे फ्रूट सॅलड त्यांनी दिलं आहे. हा गोड पदार्थ म्हणजे त्यांनी फ्रूट सॅलड दिलं आहे. याच्यात मला केळ दिसतं आहे, सफरचंद, मला द्राक्षाचेही काही तुकडे दिसत आहेत आणि डाळिंबाचे दाणे. तर असं हे फ्रूट सॅलड आहे. पहिला घास राधिका भोजनालयाचा फ्रूट सॅलड. हे जे फ्रूट सॅलड आहे ना, त्याच्यात त्यांनी दूध टाकलेलं आहे. केळाचं प्रमाण जास्त आहे. बाकीची फळं जर तुम्ही वगळली, केळ आणि दूध पाहिलं तरी तुम्हाला शिकरण वाटेल, पण अर्थात त्याच्यात बाकीची फळं आहेत. सांगण्याचा मुद्दा असा की हे दूध वाटतं आणि दुधात मला वाटतं, मला चव कस्टर्डची आहे की नाही मला कळत नाही आहे, पण याची कन्सिस्टन्सी पातळ आहे. चव एकूण छान आहे आणि एक छान गोड पदार्थ आहे. जेवण सांगता करण्यासाठी एक खूप सुंदर पदार्थ आहे. तुम्ही इथे आलात तर राधिका भोजनालयामध्ये जी थाळी आहे त्याचा पुरेपूर तुम्ही आनंद घ्याल आणि हा शेवटचा गोड पदार्थ तो आनंद द्विगुणित करेल. नमस्ते, माझं नाव अमृत सुधाकर ढमाले. मी राधिका भोजनालय या नावाने हे भोजनालय आता 7 ते 8 वर्ष आम्ही चालवत आहोत. यापूर्वी या भोजनालयाचं नाव लकी भोजनालय या नावाने होतं.
आमच्या या व्यवसायाला 25 वर्ष आता पूर्ण होतील या डिसेंबरमध्ये. 25 वर्ष आम्ही मंथली मेस चालवतच आहोत. पूर्वी कसं होतं, करोनाच्या आधी व्यापारी वर्ग, कामगार वर्ग आमच्याकडे खूप होता. त्यामुळे टोकन सिस्टीम किंवा मंथली मेस हा प्रकार खूप चालत होता. त्यावेळेला 200-200 मेंबर असायचे. त्यावेळेला वडिलांनी 22 वर्ष हा व्यवसाय केला. त्यांनी त्यावेळेला भरपूर मेहनत करून मोठा नावारूपाला आणला हा व्यवसाय. त्याच्यानंतर मी आता 2 ते 3 वर्ष झालं मी हा व्यवसाय करत आहे. आत्ताचा हा जो कस्टमर बेस आहे तो जास्ती करून विद्यार्थी आहे. करोनानंतर बराच चेंज झाला. करोनानंतर विद्यार्थी संख्या जास्त वाढली आणि व्यापारी कामगार लोकांची संख्या जरा कमी झाली. पण आत्ता जसं आम्ही नवीन चेंजेस केले आहोत किंवा नवीन थाळीमध्ये प्रकार वाढवले आहेत, डिशेस वाढवले आहेत, तर तसं आम्हाला बाहेरचं कस्टमर हे पण मिळत आहे. ते पण चांगले प्रतिक्रिया देतं आम्हाला. आमचं कस्टमर तर देतं, जुनं कस्टमर आवर्जून येतं, ते बघायला येतं की बाबा मेस चालू आहे का आमची जुनी. काही लोक 20-20 वर्षापूर्वीची लोक येतात आणि जेवण जातात की नाही सेट तशीच आहे, जेवणाची चव पण तशीच आहे. मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. आत्ता भरपूर कस्टमर असं आहे की जे फॅमिलीज पण येतात किंवा काही लोकांचे BCचे ग्रुप असतात, काही लोक मॉर्निंग वॉकची लोकं आहेत, काही लोकांचं कुठलं सेमिनार आहे, अशी लोक मोठे ग्रुप येतात. ऑलमोस्ट 50 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. त्यामुळे सहज एखादा छोटा ग्रुप आपल्या येते किंवा छोटासा एखादा कार्यक्रम पण करण्यासाठी लोक येतात. आणि भरपूर व्हरायटी ऑफ मेनू असल्यामुळे सगळ्यांना काही ना काहीतरी पसंतीचं मिळतंच. आणि सर्विस आहे, सगळ्यांना क्विक सर्विस मिळून जाते. आपल्या इथे खरं तर पूर्ण थाळी सिस्टीम आहे. पण जरी समजा एखाद्याला फक्त पोळी भाजी खायची असेल किंवा मसाले भात खायचा असेल, आळूची भाजी, कुठला एखादा पदार्थ त्यांना जर सेपरेट घेऊन जर खायचा असेल तर तुम्ही अवश्य ते पार्सल घेऊन जाऊ शकता. ते तुम्हाला व्यवस्थित पॅकेजिंगमध्ये येऊन जाईल. पिशवी वगैरे व्यवस्थित पॅकेजिंग असतं. त्यामुळे तुम्ही ते घेऊन जाऊन घरी एन्जॉय करू शकता. इथं आपल्या इथे पण थाळीची किंमत 110 रुपये थाळी आहे. ती पण एकदम माफक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थाळी पूर्णपणे मोकळी येते. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्हाला एखादी आळूची भाजी चपातीच खायची, तुम्ही खाऊ शकता. तसं काही प्रश्न नाही. तुम्हाला जे आवडतो जिन्नस तो तुम्ही घेऊ शकता. आपली थाळी झोमॅटोवरती सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही राधिका भोजनालय म्हणून जर झोमॅटोवरती सर्च केलं तर तुम्हाला आपली थाळी झोमॅटोवरून ऑर्डर करता येईल. तर आपलं हे राधिका भोजनालय शुक्रवार पेठ 134 शुक्रवार पेठ इथे स्थित आहे. आपल्या इथे जवळ शिंदेआळी म्हणून एक फेमस रोड आहे. तसंच शिवाजी रोड आपल्या जवळ आहे. मंडई मेट्रो स्टेशन जे आता नवीन झालं आहे, तुम्ही गेट नंबर 2मधून जर बाहेर पडला मंडई मेट्रो स्टेशनच्या, तर उजव्या हाताने फक्त 100 पावलावरती आपलं राधिका भोजनालय आहे. तिथंसुद्धा तुम्हाला कोणताही माणूस सांगेल की राधिका भोजनालय कुठं आहे. अतिशय सोपा मार्ग आहे तिथून येण्यासाठी. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.